नमस्कार बालमित्रांनो, मी अनुश्री अनिल चौधरी। माझा विषय आहे पाणी वाचवा जीवन वाचवा। पाणी हे आपले जीवन आहे हे आपण सगळेच ऐकतच येत आहोत, पण आजच्या काळात देखील पाणी कोणीही वाचवत नाही। सर्व सजीव सृष्टीला पाण्याची फार आवश्यकता आहे। पाणी हे अमूल्य आहे। पाणी वाचवणे ही काळाची गरज आहे। आज जर आपण पाणी वाचवले नाही तर येणारी पिढी पाण्यासाठी तरसेल। पाण्याचे अपव्यय केल्यामुळे पाण्याची पातळी कमी झालेली आहे। लोक पाणी भरून गरज नसताना देखील नळ चालूच ठेवतात। बऱ्याच ठिकाणी नळ सुरू असताना कपडे धुतली जातात, भांडी स्वच्छ केली जातात। पाणी वाया जात आहे याकडे कुणाचेच लक्ष नसते। अंघोळीसाठी शॉवरचा वापर करतात, त्यामुळे पाणी फार वाया जाते। असे करू नये। इकडे आपण पाणी वाया घालवतो आणि दुसरीकडे उन्हाळ्यात तहानलेले प्राणी व पशुपक्षी मरण पावतात। म्हणून पाणी आपल्या जीवनाचा आधार आहे। याला वाचविण्यासाठी आपल्याला काही प्रयत्न करावेच लागणार आहे। शेतीसाठी पाण्याची गरज असते। पाणी नाही तर पीक पण नाही, मग आपण काय खाणार? आपले दैनंदिन व्यवहार सुद्धा पाण्यानेच होत असतात। म्हणून पाणी हे आपल्यासाठी अति आवश्यक आहे। माणूस आपल्या जीवनात काही नसले तरी राहू शकतो, पण प्राणवायू, ऑक्सिजन, अन्न, पाणी याशिवाय माणूस जगू शकत नाही। पाणी प्रदूषणाच्या आजारामुळे लोक मरण पावतात, म्हणून पाणी प्रदूषण आपण रोखले पाहिजे। आपण पावसाच्या पाण्याला संरक्षित करून पाण्याला वाचवू शकतो। काम झाल्यावर नळ घट्ट बंद करू शकतो। अंघोळीसाठी शॉवर ऐवजी बादलीचा वापर करू शकतो। झाडे लावून आपल्या पर्यावरणाला संरक्षित करू शकतो। सार्वजनिक स्थळी वाहत असलेल्या नळाला बंद करून पण आपण पाण्याला वाचवू शकतो। लक्षात ठेवा, पाणी ही देवाने दिलेली देणगी आहे, याचा अपव्यय करू नका। पृथ्वीवर पाण्याशिवाय जगण्याची कल्पना देखील करणे अशक्य आहे। म्हणून पाणी वाचवणे ही काळाची गरज आहे। लक्षात ठेवा मित्रांनो, पाणी नाही तर आपण पण नाही। म्हणून पाणी वाचवा जीवन वाचवा। पाणी आहे निसर्गाचे अनमोल रत्न। पाणी वाचविण्याचा करूया प्रयत्न। धन्यवाद।